गरीब होत आम्ही, पण खोटं बोलत नाही. मग खरं सांगा ना, माझे पैसे कधी देणार? ताई, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. हे घ्या. तुमच्या व्याजाचे पैसे परत मिळेपर्यंत ही चेन तुमच्याकडे ठेवा. अहो मग हे आधीच नाही का करायचं? इतक्या रात्री याची गरजच पडली नसती. हरीश शेठ, खरंच एक विनंती आहे तुम्हाला. इथून पुढे प्लीज घरापर्यंत येऊ नका. कोणाला वेळ आहे, पण मला यायची वेळ आणू नकोस. मग नाही येणार. ताई, माझ्यासाठी तू आपल्यासाठी, आपल्या घरासाठी केलंय मी. आणि अरे, फक्त चेन दिलीये. माझा राम आहे ना माझ्याकडे. मग चेन असली काय नसली काय फरक पडणार आहे? दुखलं का? नाही. हा, मी पण. तू नाही. एक कप. आई, वैदू, हे घाल. इतकी वर्ष हे पेंडंट तुझ्या गळ्यात आहे. खोट्या चेन मध्ये का असेना, पण तुझ्याच गळ्यात शोभत ते. आई, चेन खोटी असली म्हणून काय झालं? राम तर खरा आहे ना. शतजन्माचे नाते होते ना कुणीही साथ देते. वैदेही वैदेही. सुमती, हे सुमती, डबा आण ग. मनीषा थांब. एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालीस? डेंटिस्ट कडे रूट कॅनल सुरू करते आजपासून. ते काही असलं तरी घरी वेळेत यायचंय. हो बाबा, हा, सरळ घरीच येईन. आई चालले ग डेंटिस्ट कडे. अहो, हे घ्या. ओल्या नारळाची चटणी दिली आज, ती खा. हं?
आलं कुठलं का ग? आवरून गेला सुद्धा क्लासला. किती त्याला म्हंटल आजच्या दिवस आराम कर, पण ऐकायलाच तयार नाही. एंट्रन्स एक्झामचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय त्याला. एवढं लागलंय बिचारायला तरी क्लास नाही बुडवणार तो. खरंय. त्यानं एवढं मनावर घेतलंय म्हणल्यावर आपण सुद्धा कमी पडायला नको कुठे. वैदेहीने फीचं काय केलंय? आता फक्त 2च दिवस राहिले. अहो वय काय आहे तिचं आणि आपण किती अपेक्षा करतोय तिच्याकडून. आता ती कमावते म्हणल्यावर तिच्याकडनंच अपेक्षा ठेवणार ना. अहो ती बोलत नाही म्हणून किती ओझं लादायचं तिच्यावर. मनीषा पण काही नोकरीचं मनावर घेत नाही. मी तर आता आलोकलाच सांगणार एखादा पार्ट टाइम जॉब बघ म्हणून. नोकरी करता करता शिकता येतं. अनेक मुलं शिकतात, तसं आलोकही शिकेल. मूर्खासारखी बडबड करू नकोस हा. माझ्या मुलाच्या शिक्षणात तडजोड चालणार नाहीये मला अजिबात. तो त्याच नाही तर आपलं सुद्धा भविष्य घडवणार आहे. थोडा हातभार लावायला काय हरकत आहे. नाही वैदेही आहे ना. आणि आता तर आपलं दुकान सुद्धा छान चाललंय. गेली 2 वर्ष इन्कम टॅक्स भरतीये ती. मनात आणलं ना तर वैदेही कर्ज सुद्धा काढू शकते. उगाच आलोकला टेन्शन देऊ नका. शिकून मोठा होऊ दे त्याला. अहो पण परिस्थिती. येतो मी. ते दुकानातलं बिल बुक संपलं होतं ना, तेच घ्यायला घरी आले होते. बर. वैदू अगं बा. आई मी आलेच. वैदू आता तरी बोल. ह्या घराच्या मागण्या वाढत चालल्यात. तुझी फरफट होतीये बाळा, मला दिसतेय ती. पैशाचं नसेल जमत तर तसं सांग बाबांना, ते करतील काहीतरी सोय. आई अगं मी आहे ना. आणि बाबांचं बरोबरच आहे माहितीये. आलोकला आता ना शिक्षणाकडेच लक्ष देऊ दे. एंट्रन्स एक्झाम क्लिअर करण्यासाठी केवढे कष्ट करतोय तो बघतेस ना तू. अरे फुकट्यांनो, अरे कशी आहे बियर ते तर सांगा भावड्यांनो. फुकटाची बिअर तर भारीच लागते ना भाऊ. मला तर वाटलं तू नुसती टामटूम करतो, पण तू तर सॉलिड पार्टी दिली भावा. अरे काल रात्रीच देणार होतो पार्टी, बाबांनी सोडलंच नाही. अरे दिवस काय ना रात्र काय, बिअर प्यायला टाइम बघतो का कोण. ए बर राजा, अरे काय घाई नाही. ठेव. आता काही बाकी राहिले नाही तुझे. हा. ठीक आहे ठेव. अरे अजून कशाला. अरे ठेव रे. अरे येडाय का, उद्या मॅच आहे. हा आपल्या टीमवर लावायची. जर का डबल नाही ना झाले, नाव बदलायचा. अरे मग फुल पार्टी परत. आई तू ना आता कसलीच काळजी करू नकोस. आलोकची मेहनत ना वाया नाही जाणार. एक दिवस तो आपलं नाव नक्की काढेल बघ. ऐक ग, काय खाता रे तुम्ही. हा घरच्यांना खरं वाटावं म्हणून मारायला सांगितलं तर तुम्ही मस्त हात साफ केलाय. अरे भावा तुझी ऍक्टिंग रिअल वाटावी म्हणून केला ना. पण
आयडिया तर एक नंबर होती की नाही? अंगठी पण विकलीस आणि घरच्यांना डाऊट पण नाही आला. काय बोलतोस मास का भाई? या पार्टी दिली की नाही मग? अरे आपला भाऊ आहेच दिलदार. हाई आपला आलोक ना खूप फोकस्ड आहे माहितीये. त्याच्या वयाची हल्लीची मुलं वाटेल तशी वागतात, व्यसन करतात. पण आपल्या आलोकचे मित्र सुद्धा खूप चांगले. सगळे लायब्ररीमध्ये एकत्र बसून अभ्यास करतात. आई मला ना आलोक सारखा म्हणतो ग, ताई मला शिकून खूप मोठं व्हायचंय आणि तुझ्यावरचा भार हलका करायचा आहे. माझ्या घरचे इतके भोळसट आहेत ना. ती वैदेही ताई इतकी साधी आहे ना, इतकी साधी आहे. तिला मी एका मिनिटात बाटलीत उतरवू शकतो. भाऊ तू हिरो होणार. ऍक्टिंग एक नंबर करतो. तिला काय वाटतंय आपण इकडे लायब्ररीत अभ्यास करतोय. समर्पण सोसायटी टेरेस लायब्ररी. ए, मी काय म्हणतो, अभ्यास तो सॉलिड आहेच आपला. PhD करून टाकायची का? ते सगळं खरं ग वैदू, पण तुझ्या या वेगाची भीती वाटते मला. जे काही करशील ते शांतपणे करत जा बाई. आई मला 100% खात्री आहे, आपला आलोक आपली सगळी स्वप्न पूर्ण करेल. एकदा का तो त्याच्या पायावर उभा राहिला की आपले प्रॉब्लेम्स एका दिवसात संपतील बघ. आई मला खात्री आहे, एक दिवस आपला आलोक इतका मोठा होईल ना की त्याचा अभिमान वाटेल आपल्याला. हो, अर्धेच पैसे पाठवलेत मी, उरलेले अर्धे पुढच्या महिन्यात देईन. नाही, यावेळी सांभाळून घ्या प्लीज. पुढच्या महिन्यात नक्की देईन मी पैसे. सुनावलं ना किराणा मालवाल्याने? जाऊ दे गाई, माझ्या ऑर्डरचे पैसे कोणी थकवले ना की मी पण अशीच सुनावते माहितीये. तू सुनावतेस? उलट तू विचारत असशील, माझी काही मदत हवी असेल तर सांगा. आई असं काही नाही. आणि हे सुनावण्याचं काम सगळं चिंट्या करतो ना, चिंट्या भाई. हसण्यावारी नेलं की आईला काही कळत नाही असं वाटतं ना तुला? आई बदलेल हे सगळं. रामावर विश्वास आहे ना. बदलू दे ग बाई. हे काय बाकरवडी? मी तर ते हो हो हो, तू खोडली होतीस, पण मी पुन्हा फोन करून सांगितलं. एवढ्या सामानात तुझ्या आवडीची एक वस्तू मागवू शकत नाही का आपण? आई अगं उगाच खर्च वाटतो. काही फरक पडत नाही 60 रुपयांनी. मनीषाने काय ती बघ, ही चारोळी मागवली, काय तो फेस पॅक करायचा. आई आलोक आणि दिशा शिकतात, त्यांना गरज आहे बदामाची. आलोक आणि दिशाला शिक्षणासाठी बदाम काजूची गरज आहे. मनीषाला काय ते चेहऱ्याला लावायचं असतं म्हणून चारोळ्यांची गरज आहे. अगं तिला मनापासून आवडतं हे सगळं करायला. हो ना, मग या घरात प्रत्येकाच्या आवडी निवडी आहेत. तुझ्या आवडीचा विचार नको करायला कुणी. आई आले ग मी. आल्या बाईस आहे. हा बाबा बोला. अगं आलोकच्या क्लासची फी भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. काही झाले की नाही व्यवस्था पैशाची? हो नाही अजून, पण होईल बाबा. नक्की होईल ना? नक्की होईल, मी करेन. काही नाही, तीच आठवण करायला फोन केला होता. ठेवतो फोन. काय करणार आहेस? माहित नाही आई. वैदू, आलोकची फी सगळी एकत्रच भरावी लागणार आहे का ग? मी बोलते आलोकशी आज. हा,
आलोकचं शिक्षण आणि मनीषाचं लग्न होत नाही तोपर्यंत तुझी ही अशी ओढाताण होणारच बघ वैदू. आई अगं असं काही नाहीये, त्यांचं पण फ्युचर नीट होईल की. आलोक स्वतःच्या पायावर उभा राहील आणि मनीषा ताईला तिच्या मनासारखा नवरा मिळेल बघ, तिला सांभाळून घेणारा. तुझ्या तोंडात साखर पडो गो बाई. बरं चल निघते मी आता. आज रात्री आपण भेटतोय ना? मनीषा, दाढ दुखायची थांबली का ग? सिमेंट भरलंय त्यांनी. वैदू काहीतरी म्हणत होते की काय ते रूट कनाल का काय ते करावं लागणार आहे म्हणून. 2-3 महिन्याने बघू ग. 2-3 महिन्यांनी. चल म्हणजे आता लगेच पैसे लागणार नाहीत. उरलेले पैसे आई ट्रीटमेंट सुरू झाली आहे ना, तर आधीच पैसे सगळे भरून टाकायचं तसं सांगितलं त्यांनी. आता हे काय नवीन? 2-3 महिन्यांनी करणार आहेत ना ट्रीटमेंट? हो, पण त्यांना पूर्ण पैसे द्यावे लागतात. त्यांचा रूल आहे तसा. कोण आहेत डॉक्टर? आई तू माझी उलट तपासणी घेतेस का? अगं तसं नाही, पण 2-3 महिन्यांनी ट्रीटमेंट करणार आणि आधी पैसे घेणार असे कुठले डॉक्टर असतात? कोण आहेत? कुठे आहे दवाखाना? कुठे? ते कॉलेज रोडला आहे, डॉक्टर राऊत म्हणून. तुला माहित नाही ग, नवीन आहेत ते. कुठली दाढ दुखतेय तुझी, उजवी की डावी? नाही ही आई खूप दुखतीये. खरं सांग, वैदू कडून नक्की कशासाठी घेतले होतेस तू 5,000 रुपये? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुला मी खोटारडी वाटतीये? नाही, म्हणूनच तर विचारते. हे बरं आहे, त्या दिवशी वैदू आणि आलोक काहीतरी म्हणाले तर त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवलास. दिशा म्हणाली बाबा माझा एक्स्ट्रा क्लास होता, तरी बाबांनी सोडून सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. आणि माझाच साधा दात दुखतोय तर तू एवढे प्रश्न विचारतेस मला? ठेवते, तुझ्यावरही विश्वास ठेवते. डॉक्टरचा नंबर दे ना. हवाय कशाला डॉक्टरचा नंबर? अगं तुझ्या ट्रीटमेंटसाठी किती खर्च येणार आहे ते कळायला नको का? कारण मग तशी पैशांची जुळवाजुळव करताना वैदूची ओढाताण होते ना. खरं सांगू का, माझ्यावर विश्वास असता ना तुझा तर लगेच दिला असता फॉरवर्ड. पण आता अजिबातच देणार नाही. जा. वैदू दरवेळी या मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवते, पण ही मुलगी. येऊ का मॅडम? अरे या ना सर, या. चिंट्या जा खुर्ची आणा तू. जा. या या. एक मिनिट हा. बसा. सर ही माझी पॉलिसीची फाईल. हो मॅडम, एवढी चांगली पॉलिसी आता का मोडताय तुम्ही? या अमाऊंटच्या फक्त 25%च रक्कम मिळेल तुम्हाला. मग जर पॉलिसीवर लोन घेतलं तर कधी मिळतील पैसे? साधारण 8-10 दिवस लागतील. 8-10 दिवस? हो. सर मला उद्या हवे होते पैसे, थोडं अर्जंट होतं. सॉरी, ह्या सगळ्या प्रोसिजर्स एका दिवसात होत नाहीत मॅडम. सर काहीच नाही होऊ शकत का? नाही, सॉरी मॅडम, येतो.
चिंट्या, आपली उधारी वसूल झाली का रे सगळी? नाही ना तायडे, ह्या महिन्यात सगळे पैसे मिळतील असं वाटत नाही. जाम रखडवतात लोक यार.